नमस्कार फ्रेंड्स, एस एज एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. फ्रेंड्स, स्टेट बँक ऑफ इंडियाची क्लर्कची जाहिरात आलेली आहे. तर बघा, 13,735 पदांसाठी ही जाहिरात आहे. महाराष्ट्रासाठी 1163 पदे आहेत आणि फॉर्म भरण्याची जी लिंक आहे ती ही आहे बघा. ठीक आहे. तर बघा, आपण जाहिरात पाहूया डिटेलमध्ये. तर पहा फ्रेंड्स, ही जी परीक्षा आहे SBIची, तर ती कधी होणार आहे बघा. तर फेब्रुवारी म्हणजे एक अंदाजे टाइम टेबल त्यांनी सांगितलेलं आहे. पूर्व परीक्षा जी आहे ती फेब्रुवारी 2025 मध्ये होणार आहे आणि जी मुख्य परीक्षा आहे ती मार्च किंवा एप्रिल 2025 मध्ये होणार आहे. तर कोणत्या राज्यासाठी किती जागा आहेत इथे पाहू शकता तुम्ही. इथे आपल्या महाराष्ट्रासाठी बघितलं तर बघा, महाराष्ट्रासाठी 1163 जागा आहेत. ठीक आहे. आणि ही परीक्षा तुम्हाला मराठी भाषेमधून पण देता येते. याच्यामध्ये कॅटेगरी वाईज त्यांनी जागा दिलेल्या आहेत महाराष्ट्राच्या. SC ST OBC EWS जनरल आणि टोटल. तर 1163 टोटल जागा आहेत महाराष्ट्रासाठी. पूर्ण देशामध्ये 13,735 जागा आहेत. पात्रता बघा, याच्यामध्ये वय किती पाहिजे, कमीत कमी 20 पाहिजे आणि जास्तीत जास्त 28 पाहिजे. कोणत्या तारखेला? 1 एप्रिल 2024 रोजी. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये ज्यांना रिलॅक्सेशन आहे तिथं पाहू शकता तुम्ही. SC ST 5 वर्षे, OBC 3 वर्षे, बाकी PWD कॅटेगरी आहे तिथे त्यांच्यासाठी एज रिलॅक्सेशन आहे. तर फ्रेंड्स, ही जी परीक्षा आहे कोणत्या कोणत्या मीडियममधून देता येते आणि त्या राज्यामध्ये कोणती कोणती भाषेसाठी देता येते, म्हणजे कोणत्या कोणत्या भाषेमध्ये प्रत्येक राज्यानुसार आहे. तर महाराष्ट्रासाठी बघा, मराठी तर असणारच आहे आणि बाकी जे पहिलं व्हायचं हिंदी आणि इंग्लिशमध्ये ते पण आहे. ठीक आहे. तर मराठीमध्ये पण देता येते ही परीक्षा. पूर्व परीक्षा जी आहे त्याच्यामध्ये 1 तासाची परीक्षा असेल, 100 मार्क्स असतील आणि क्वेश्चन्स असतील 100. इंग्लिश लँग्वेजचे 30, न्यूमरिकल ॲबिलिटीचे 35 आणि रिझनिंग ॲबिलिटीचे 35 असं पूर्व परीक्षा असणार आहे. मुख्य परीक्षेसाठी बघा, 2 तास 40 मिनिटाचा टाईम आहे त्याच्यामध्ये आणि 200 मार्क, 190 क्वेश्चन्स असणार. 50 जनरल किंवा फायनान्शियल अवेअरनेस, त्यानंतर 40 जनरल इंग्लिश, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 50 आणि रिझनिंग ॲबिलिटी अँड कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड त्याचे 50. फक्त इथे एक लक्षात घ्या, जरी तुमचा मराठीत पेपर असला तरी इंग्लिशचं इंग्लिशमध्येच येणार आणि मुख्यला पण तसंच आहे, इंग्लिशचा भाग फक्त इंग्लिशमध्येच येणार. सॅलरी बघा किती असणार. पे स्केल, सुरुवातीचा जो पे स्केल आहे 26,730. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, असं तुमचा पे स्केल जसं तुमची सर्व्हिस होईल तसं वाढत राहणार. 26,730 म्हटलं तर तुम्हाला जवळपास 40च्या आसपास तुम्हाला इन हँड सॅलरी येईल पहिला पेमेंट. फॉर्म भरण्यासाठी फीस थोडी हाय आहे बघा, तरी पण आपला सध्या सरळ सेवेला 1,000 आणि 900 ओपन, त्याच्यापेक्षा थोडी कमीच आहे फीस. तर SC ST PWBD XX DXS तर यांच्यासाठी फीस जी आहे ती नील आहे, काहीच फीस नाही आहे. ते सोडून जनरल, OBC आणि EWS ओके, तर त्यांच्यासाठी फीस 750 आहे. याच्यामध्ये महिला आणि पुरुष दोन्ही आहेत. 750 रुपये फीस आहे. तर अप्लाय करण्यासाठी त्यांनी सांगितले अप्लाय कसं करायचं आहे. तसंच ही जी लिंक आहे ह्याच्यावरती क्लिक करायचं. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण त्याची लिंक दिलेली आहे. तर मित्रांनो, पूर्व परीक्षा जी आहे ती महाराष्ट्रामध्ये कोणते कोणते सेंटर्स आहेत, एक्झाम सेंटर, ते आपण पाहूयात. तर अहमदनगर आहे, अकोला आहे, अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रायगड, सांगली, सातारा आणि सोलापूर या ठिकाणी तुम्हाला ही परीक्षा देता येईल. एक मुद्दा राहिला फ्रेंड्स, याच्यामध्ये तो पात्रता जी आहे ह्याची शिक्षणाची काय आहे बघा. तर ग्रॅज्युएशन पाहिजे कोणत्या पण शाखेमध्ये विद्यापीठमधून. ठीक आहे. जे मान्यताप्राप्त विद्यापीठ आहे त्याच्यामधून ग्रॅज्युएशन पाहिजे
आणि जे लास्ट इयरला स्टुडंट आहेत, लास्ट इयर किंवा फायनल इयर सेमिस्टर, ते पण हे फॉर्म भरू शकतात. फक्त त्यांची एक अट अशी आहे, ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाता त्यावेळेस तुमच्याकडे डिग्रीचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तोपर्यंत तुमचा निकाल लागून तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तर फ्रेंड्स, ही जी लिंक आहे IBPS, त्याच्यावर जर लिंकवरती क्लिक केलं आपण, तर याच्यावरती काही गोष्टी दाखवतं की एक्झामचा शेवटचा दिवस कधी आहे फॉर्म भरण्याचा. ठीक आहे, इथे बघा ऑनलाईन रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार आहे, 17 डिसेंबर 2024ला. ठीक आहे, म्हणजे आजपासूनच सुरू झालेलं आहे. त्यानंतर 7 जानेवारी 2025 ही शेवटची तारीख आहे. आणि तुम्हाला काय एडिट करायचं असेल तर फॉर्ममध्ये 7 जानेवारीचा आहे, आणि फॉर्मची प्रिंट घ्यायची असेल तुम्हाला, समजा विसरली तरी तुम्ही 22 जानेवारीपर्यंत फॉर्मची प्रिंट घेऊ शकता. तर मित्रांनो, 7 जानेवारी 2025 शेवटची तारीख आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी काय करायचं आहे, क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे. ठीक आहे, आणि इथं मग तुम्हाला ही माहिती भरायची आहे. बेसिक पहिलं नाव, परत तेच नाव कन्फर्म करायचं, व मधलं नाव जे वडिलांचं नाव असतं, आणि कन्फर्म करा, लास्ट नेम टाका, सरनेम, आणि ते पण परत टाका. ठीक आहे, मग तुमचं काय होईल, ते फुल नेम जे आहे ते शो होईल. आता हे जे नाव वगैरे टाकायचं तुम्हाला 10वीच्या ह्याच्यावर मार्कशीटवर जे आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर बघा, मोबाईल नंबर टाकायचा आहे, कन्फर्म करा. अल्टरनेट कंपल्सरी नाही, पण टाकू शकता तिथे. ईमेल ID आहे, त्यानंतर हा सिक्युरिटी कोड टाकायचा. ठीक आहे, आणि सेव्ह आणि नेक्स्ट करायचं. तुम्हाला एक रजिस्टर मोबाईल नंबरवरती जो नंबर टाकला आहे तुम्ही, त्याच्यावरती युजर नेम आणि पासवर्ड येतो. त्यानंतर काय करायचं आहे, पुढच्या ज्या प्रोसिजर आहेत, फोटो, सिग्नेचर, परत इथं डिटेल्स भरायची आहे सर्व तुमची, म्हणजे एक्झाम सेंटर, बाकीच्या गोष्टी, कास्ट, आणि शेवटी तुम्हाला इथे काही तिथं थंब वगैरे अपलोड करायचा असतो, तो अपलोड करा. इथे डिक्लेरेशन एक अपलोड करायचं असं. जर तुम्ही सरळ सेवेमध्ये IBPSचे फॉर्म भरले असतील तर सेम प्रोसिजर आहे. शेवटी पेमेंट भरायचं आहे, आणि पेमेंट भरलं की लॉग आउट होतं. परत लॉग इन करून काय करायचं, तुम्हाला जे पेमेंट भरलं आहे त्याची जी रिसिप्ट असते ती प्रिंट करून PDF मध्ये सेव्ह करायची आहे, आणि फॉर्म पण काय करायचं आहे, PDF मध्ये सेव्ह करून ठेवायचं आहे. तर फ्रेंड्स, अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.